नमस्कार. फायनली सगळ्या मुलांना ज्या गोष्टीची उत्सुकता होती की कॅप राऊंड 1चं कॉलेज कोणतं मिळतंय, ती अलॉटमेंट आहे ती CET सेलनं आत्ताच डिक्लेअर केलेली आहे. तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन चेक करू शकता की तुमचं जे कॉलेज आहे ते कोणतं मिळालेलं आहे. ओके, मी काय केलंय तर जी कॉलेज अलॉटमेंटची डायरेक्ट लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, ज्याच्यावरती क्लिक करून तुमचे डिटेल्स एंटर करून तुम्ही तुमचे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ते चेक करू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांना आय होप मनासारखंच कॉलेज मिळालेलं असेल आणि ही काळजी करू नका की जी कॉलेज आता मिळाले तेच तुमच्याकडे परमनंट आहे. कॅप राऊंड 2 आहे, कॅप राऊंड 3 आहे, ज्याच्यामध्ये कॉलेज अपग्रेड होण्याचे चान्सेस आहेत ते भरपूर आहेत. त्यामुळे ही काळजी करू नका की आत्ताच जे कॉलेज मिळाले तेच माझं फायनल कॉलेज आहे, ते घ्यायचं आहे की नाही वगैरे वगैरे या गोष्टींचा विचार तुर्तास नको. जे कॉलेज मिळाले आहे ते मनापासून ॲक्सेप्ट करा आणि कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3च्या तयारीला लागा. आता फ्रीज काय असतं, बेटरमेंट काय असतं याच्याबद्दल जो डिटेल्ड व्हिडिओ आहे तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत तो रिलीज करेल, ज्याच्यामध्ये सिंपल वर्ड्समध्ये तुम्हाला फ्रीज कधी निवडायचं आहे, बेटरमेंट काय निवडायचं आहे, दोन्हींचे फायदे आणि दोन्हींचे तोटे, खरंच कॅप 2 मध्ये कट ऑफ कमी येतो का, या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन करेल. आय होप तुम्हाला ही गोष्ट समजली असेल आणि लवकरात लवकर सगळ्या मुलांनी आपलं जे कॅपचं अलॉटमेंट आहे ते चेक करायचं आहे आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे. आणखीन एक, सगळ्या मुलांना चांगलंच कॉलेज अलॉट झालेलं आहे, फक्त कट ऑफमध्ये थोडे व्हेरिएशन्स येऊ शकतात. आता CET सेल लवकर ती कट ऑफची जी PDF आहे ती सुद्धा काही वेळात ती रिलीज करेल, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की कॅप 1 मध्ये या वर्षी कट ऑफ कसे व्हॅरी झालेत, कंपॅरेटिव्हली गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढलेत की कमी झालेले आहेत. ठीक आहे, तो लवकरात लवकर तुमचं जे अलॉटमेंट आहे ते चेक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे. आणि सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन की कॅप राऊंड 1चं फायनली अलॉटमेंट डिक्लेअर झालेलं आहे आणि मनासारखं तुम्हाला कॉलेज आय होप मिळाले असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.